नमस्कार मित्रांनो. आज आपण छत्रपती संभाजीनगर या लोकेशनमध्ये एका जिल्हा परिषद शाळेवरती आलो आहे. बघू शकता तुम्ही या बाजूला आपण एक 5 किलोवॅट सोलार सिस्टमचं इन्स्टॉलेशनचं काम पूर्ण केलेलं आहे. आणि हे जे झालंय ते सर्व सेवा सहयोग फाउंडेशन यांच्या मदतीने यांच्यामार्फत झालेलं आहे. तर सेवा सहयोग फाउंडेशन ही एक आपल्या महाराष्ट्रामधील एक मुंबईची एक एन-जी-ओ आहे आणि एक CSR फंडतर्फे हे या शाळेचं काम यांनी केलेलं आहे. असे महाराष्ट्रामधील यांनी 35 डिस्ट्रिक्टमध्ये काम केलेले आहे. तर हे जे एन-जी-ओ आहे सेवा सहयोग फाउंडेशन, तर मी माझ्या माहितीस्तव सांगतो की 3,31,000 काहीतरी बेनिफिशरीनी यांचा लाभ झालेला आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना यांनी जे एन्व्हायर्नमेंट सेक्टरमध्ये असेल, स्कूलमध्ये असेल, हॉस्पिटलमध्ये असेल, तर अशा बऱ्याच सेक्टरमध्ये त्यांनी या गोष्टीचा लाभ उचलला आहे. बरेच झाडाची लागवड, वृक्षाची लागवड देखील यांनी केलेली आहे आणि यांच्या टोटल 3100 काही डोनेटर्स आहे. म्हणजे 3100 लोकांनी यांच्याकडे हे जे एन-जी-ओ आहे सेवा सहयोग फाउंडेशन, तर यांच्यामार्फत जे CSR फंड आहे, तर तो यांच्या थ्रू यांचा खर्च झालेला आहे. एज्युकेशन, एम्पॉवरमेंट आणि एन्व्हायरमेंट या सेक्टरमध्ये सेवा सहयोग फाउंडेशन वर्क करतं आणि शाळेसाठी, महिलांसाठी आणि जे आपली एन्व्हायरमेंट आहे यासाठी यांनी बरीचसा खारीचा वाटा याच्यामध्ये उचललेला आहे. या शाळेवरती ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा आलो, तर कन्नड तालुक्यातील एक बोरसर या गावाची ही जिल्हा परिषद शाळा आहे. इथे राजेश शेट्टी सर, राजभट सर आणि आम्ही असं सर्व्हेसाठी या शाळेवरती आलो होतो. आज यांच्यामार्फत या एन-जी-ओ मार्फत या शाळेची सिस्टमचं इन्स्टॉलेशनचं काम परिपूर्ण इथं झालेलं आहे. किती प्रॉपर पद्धतीने यांनी या लोकेशनला जे वारी कंपनीचे म्हणजे सगळ्यात ब्रँडेड मार्केटमध्ये जी कंपनी आहे, त्या कंपनीचे टॉपकॉन म्हणजे सध्या लेटेस्ट असलेले मॉड्यूल यांनी या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहे आणि किती प्रॉपर पद्धतीने यांनी हे काम करून घेतलेले आपण बघू शकता. तर या एन-जी-ओचं सर्वात पहिले मी स्वागत करतो की त्यांनी आपल्या महाराष्ट्रातली, आपल्या संभाजीनगरमधली, आपल्या तालुक्यातली, कन्नडमधली बोरसर या गावातली एक शाळा चॉईस केली. या शाळेला जे लाईट बिल येत होतं महिन्याला 5,000 ते 6,000 रुपये, त्या लाईट बिलचा जो परिपूर्ण खर्च होता, शाळेला स्वतःचा जो निधी होता वार्षिक, त्या निधीमधून तो खर्च पूर्ण करावा लागायचा. म्हणजे जे प्रॉपर त्यांचं ते लाईट बिल त्या शाळेचं पे करू शकत नव्हते. कारण शाळेला जो निधी येतो, तो त्याच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये अटॅच असतात. जसं की मुलांना जो शाळेचा खर्च असतो, शालेय खडू वगैरे लागतात, की स्टेशनरी खर्च येतो आणि मुलांची जी काही पेपरची वगैरे ह्या सर्व झेरॉक्स वगैरे ह्या गोष्टी येतात, तर त्यासाठी थोडाफार निधी जिल्हा परिषद शाळेला मिळत असतो आणि त्या निधीतून हा लाईट बिलचा पण खर्च यांना पे करावा लागायचा. आणि या शाळेवरती जे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट लावलेले आहे, इथे स्मार्ट इंटरॅक्टिव्ह पॅनल असेल, स्मार्ट कॉम्प्युटर असेल, लॅपटॉप असेल, प्रिंटर असेल, तर या गोष्टीचा हे या शाळेतील जे शिक्षक लोक असेल किंवा विद्यार्थी असेल, तर यांना पुरेपूर याचा बेनिफिट भेटत नव्हता. शिक्षक लोक त्या गोष्टीचा वापर करून त्यांना शिकू शकत नव्हते. कारण 5,000-6,000 रुपये लाईट बिल पे करायची कॅपॅसिटी शाळेची नव्हती. तर आज हे सिस्टम या शाळेला या एन-जी-ओनी जे डोनेट केलेले, तर आजपासून यांचं जे लाईट बिल आहे ते परिपूर्ण झिरो होणार आहे. या लाईट बिलचा कुठलाही खर्च या शाळेला पे करावा लागणार नाही. आणि जे सेवा सहयोग फाउंडेशनला माझी विनंती आहे, की तुम्ही महाराष्ट्रामधील अशा अजून शाळा पकडा. आमच्या संभाजीनगरमधील शाळा पकडा. इथे बरेच गरजवंत असे विद्यार्थी आहे आणि आमच्या ज्या जिल्हा परिषद शाळेचे सहकारी शिक्षक लोक पण इथे चांगल्या प्रकारे त्यांना देखील खूप आनंद आहे या गोष्टीचा. ते पण खूप सपोर्टिव्ह आहे. आणि जर आपण बघितलं असेल, तर बरेच शिक्षक लोक शाळेचा वेळ संपल्यावरही शाळेला वेळ देतात. स्वतःच्या खर्चातून शाळेला काही वस्तू घेऊन देतात. तर या टाईपचे आपल्या संभाजीनगरमधील बरेच शिक्षक लोक देखील आहे.
तर मला सेवा सहयोग फाउंडेशनला एकच गोष्ट सांगायची आहे, की तुम्हाला आमच्या संभाजीनगरमधील जर अशा वेगवेगळ्या शाळेमध्ये वेगवेगळे प्रयोग करता आले, तर बरं होईल. आमच्या शाळेला देखील त्याचा बेनिफिट होईल आणि जो खर्च आहे, जी शाळा पेड करतीये, तर त्यांना त्या लाईट बिलचा जो कॉस्टिंग आहे, तर तो देखील त्यांचा बजेट झिरो होईल. डिस्ट्रिक्टमध्ये यांनी हे काम केलेले आहे आजपर्यंत आणि सेवा सहयोग फाउंडेशनला माझी अशीच विनंती आहे, की तुम्ही असंच काम पुढच्याही जिल्ह्यामध्ये किंवा आहे त्याच जिल्ह्यामध्ये वाढवत राहा आणि जे गरजवंत लोकं आहे, जे गरजवंत शाळा आहे, तर या लोकांना या ज्या गोष्टीचा लाभ देत राहा. धन्यवाद.